गुड मॉर्निंग। आज आहे गटारी, म्हणजे आता श्रावण महिना सुरू होणार आहे आणि आम्ही बुधवारी गटारी करतो। सो त्याच्यासाठी मी सकाळ सकाळ उठून मस्तपैकी बिर्याणी बनवलेली आहे। ती मी तुम्हाला पुढे दाखवेलच। थोडंफार मी रेसिपी घेतले आणि ती तुम्हाला मी शेअर केली आहे। सो आज मी भावासोबत जाणार आहे रात्री जेवणासाठी। कुठे कसं काय हे यासाठी तुम्हाला ब्लॉग पुढेपर्यंत पाहायचा आहे। आणि मी फर्स्ट टाइम भावासोबत चालले, म्हणजे मी मोस्टली काय करते घरीच रेसिपी बनवते। तुम्ही बघितलं असेल की मी खूपदा रेसिपी घरीच बनवते, त्यामुळे बाहेर जाणं होत नाही। खूप लोकांच्या कमेंट होते तू एकटीसाठी एवढं जेवण बनवतेस, तर नाही। आता मी आणि भाऊ चाललोय आज संध्याकाळी जेवणासाठी। सो तेही तुम्हाला मी दाखवेलच, व्हिडिओ पुढेपर्यंत पहा। आणि आता मी चालले ऑफिसला। आज मी बनवणार आहे स्पेशल अंडा बिर्याणी। यासाठी मी अंडी उकडून घेतली होती, त्यानंतर चिकन बिर्याणी मसाला घेतला होता। अंडा बिर्याणी मसाला आणि चिकन बिर्याणी मसाला ऑलमोस्ट सेम असं, थोडा टेस्ट येण्यासाठी बिर्याणीचा। आणि त्याच्यानंतर कांदा, टोमॅटो, कढीपत्ता हे सगळं चिरून घेतलं। त्यानंतर बिर्याणी राईस उकडून घेतला होता बाजूला, म्हणजे शिजवून घेतला होता। मोस्टली आम्ही कोकणातला गावचा भात खातो, पण आता बिर्याणीसाठी थोडा मी आणते। आता मी फोडणी देते, म्हणजे कांदा टोमॅटोची थोडंसं पूर्ण परतून घेणार, लाल होईपर्यंत थोडं परतणार। आणि त्याच्यानंतर अंडीसुद्धा त्याच्यामध्ये मी थोडं हे करून घेणार आहे, फ्राय करून घेणार आहे, जेणेकरून ती कच्चीसारखी लागत नाही। आणि आत्ता बिर्याणी माझी रेडी झाली आहे, बघू शकता। खूप भारी झाले, मी स्वतः बनवले। मला वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करायला आवडतात। सोबतच सकाळ सकाळ मी क्रॅबसुद्धा बनवला, वेट दाखवते। हे आहे क्रॅब, ह्याच्यामध्ये मस्तपैकी आंगडे आहेत, तुम्ही काय म्हणता आय डोंट नो, आंगडे आणि वरचं आवरण सगळं मस्तपैकी। जेवण माझं रेडी झालेलं आहे। आता मी ऑफिसला जायची तयारी करते। जाता जाता म्हटलं बिर्याणीसोबत दही घ्यावं, म्हणून मी जाते दही घ्यायला। सकाळ सकाळ मस्त कबुतरांचं दर्शन झालं, खूप भारी वाटते। चला जाऊया ऑफिसला। सो फायनली मी ऑफिसला जायला निघालेली आहे। आणि आज तुम्ही पाहिलं असेलच मी बिर्याणी बनवली होती, आणि जास्त काय शूट करणार नाही बिकॉज रात्री भेटणार आहोत आपण। आज पण पाऊस खूप जास्त आहे, बहुतेक गटारी गाजवते। चला ऑफिसला तर जावं लागेल। गटारी स्पेशल इथे काय लागलंय बघा, पाया सूप, स्पेशल चिकन सूप, प्रॉन्स क्रिस्पी, बोंबील भजी, वाचा वाचा, व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण लागले। आता मी शिफ्ट संपली, सो मी चालले माझला, तिकडून भाऊ येतो। ऑफिसमधून सुटून मी आत्ता बस पकडली आहे। आज पण मला BSTच मिळाली आहे, म्हणजे AC बस नाही आहे। सो इथून मी आत्ता उतरलेले सोनापूरला, बिकॉज मी सोनापूरच्या इथेच माज हॉटेल आहे, सगळ्यांना माहिती आहे। सो तिथे मी आत्ता माजला खायला जाणार आहे, आणि तिथून पुढे मग तुम्हाला दाखवायलाच मी जे काही मागेल। सो आत्ता मी बसस्टँडला वेट करते, कारण का पाऊस पण आहे आणि अजून भाऊ आला नाही आहे। सो पोहोचले फायनली मी, बघू शकता तुम्ही। सो मी जाते आणि जे काही मागेल तुम्हाला मी दाखवतेच। सो आत्ता मी माजमध्ये पोहोचलेली आहे आणि कैलास खाली आलेला आहे। सो आता माजमध्ये जाते आणि जेवते। आम्ही इथे खूप लवकर पोहोचलोय, त्यामुळे थोडं रिकामच आहे। थोड्या वेळात फुल होऊन जाईल, तोपर्यंत मी मेनू बघते काय आहे ते। पण इथे मेनू असं बघण्यासारखं वेगळं असं खूप काय व्हरायटीज आहेत, बट आम्ही बघत नाही, बिकॉज आमचं एक स्पेशली मुर्ग मसालामच आम्ही प्रत्येक वेळी मागवतो। सो मी तोच मागवलेला आहे, ऑर्डर तर दिले, तरी पण मेनू कार्ड बघते। सो फायनली मुर्ग मसाला आलेला आहे, त्याच्यासोबत एक बटर रोटी मागवली होती आणि एक साधी रोटी, असं 2 रोटी मागवल्या होत्या। आणि मुर्ग मसालम होता। मुर्ग मसालमच्या 2 ग्रेव्ही येतात, ग्रीन कलरची आणि रेड कलरची। मी एकच पीस खाते। जेवण मस्तपैकी आता मी घरी निघणार आहे जायला। सो थोडा ट्रॅफिक लागला, त्यामुळे मी थांबलेली आहे ऑटोमध्ये। आणि आता इथून मी घरी जाणार। घरी गेल्यानंतर मी व्हिडिओ स्टॉप करणार आहे, बिकॉज मला उद्याच्या व्हिडिओची सुरुवात करावी लागेल। उद्या
सो आत्ता व्हिडिओ मी स्टॉप करते, घरी जाऊन तुमच्यासोबत बोलते. चला तर मग. सो फायनली मी घरी आलेली आहे. आता वाजलेले आहेत 9:15. दिसत असतील तुम्हाला वॉचमध्ये, उलटा वॉच दिसते. सो आत्ता थोड्या वेळातच मी व्लॉग अपलोड करणार आहे. मी सकाळी ऑफिसला मी खरंच दमले, बिकॉज मी 3 माळे चढून आले. सो रिलॅक्स. माझं मस्तपैकी गटारी झालेली आहे. मी माजमध्ये स्पेशल जेवली होती. माजचा स्पेशल मुर्ग मसल्लम खाल्ला. भावानी मी मस्तपैकी ताव मारला. गटारी आमची एकदम लय भारी झाली. सो आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.